नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण जे काही मॅथ्स 1 गणित भाग 1 मधलं जे काही दुसरं प्रकरण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण याच्यामधले 2 मार्काचे जे काही क्वेश्चन आहेत हे बघतोय. तर हा मार्च 2019 ला हा प्रश्न आलेला आहे की बा कशा प्रकारे हा क्वेश्चन आलेला आहे की ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट r -3 and -7. म्हणजे तुम्हाला रूट दिलेले आहेत आणि त्याच्यावरून काय तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. बघा, ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 -7 आहेत तर असे वर्ग समीकरण तयार करा. म्हणजे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. तर आपल्याला जे काय पहिल्यांदा जे दिलेले आहेत रूट, तर अल्फा आणि बीटा हे याच्यामध्ये हे करून घ्यायचं. तर मग काय, लेट द अल्फा इज इक्वल टू let the alpha is equal to -3 and beta is equal to -7. हे पहिल्यांदा आपल्याला ते हे करून घ्यायचं. ओके, मग आता आपल्याला जो फॉर्म्युला आहे की अल्फा प्लस बीटा म्हणजे या दोघांची प्लस करायची. अल्फा प्लस बीटा, अल्फा किती दिलाय -3 प्लस -7. तर आपल्याला माहिती प्लस मायनस मायनस होतं, मायनस मायनस प्लस, मग किती येणार मायनस मायनस प्लस. 7 प्लस 3 10 साइन ग्रेटर नंबर म्हणजे अल्फा प्लस बीटा किती तुम्हाला येतंय -10. आणि दुसरा जे आहे अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा, तर अल्फा इंटू बीटा मग -3 इंटू -7, तो 7 3 ला 21 मायनस मायनस प्लस, तर तुम्हाला त्यांचं मल्टिप्लाय 21 येईल. तर आता याच्यामध्ये आपल्याला जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी जे काय फॉर्म्युला आहे तर ते कशा प्रकारे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवण्यासाठी, तर काय त्याचा फॉर्म्युला असा आहे की x². बघा याच्यामध्ये मग काय x² मायनस ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x. बघा x² मायनस ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यावरून समीकरण तयार केलं जातं. तर बघा याच्यामध्ये काय मग आता इक्वेशन, मग आता x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आपल्याला मिळाला, अल्फा प्लस बीटा -10. ओके, नंतर x प्लस अल्फा इंटू बीटा 21 इज इक्वल टू 0. आता मग याचं आता याच्यामध्ये मायनस मायनस प्लस होणार, x² मायनस मायनस प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. तर तुमचं जे काय इक्वेशन आहे तर इक्वेशन हे असं तयार होणार, x² प्लस 10x. तर बघा x² प्लस 10x प्लस 21 हे तुमचं इक्वेशन तयार होणार. म्हणजे हे तुमचं आन्सर. म्हणजे अशा प्रकारे जे काय तुम्हाला रूट्स दिलेले आणि त्या रूट्स वरून इक्वेशन तयार करायचे, मुळे दिले आहेत तर त्याच्यावरून काय आपल्याला समीकरण वर्ग समीकरण तयार करायचं. तर मग काय करायचं, समजा अल्फा -3 आणि बीटा -7 असं घ्यायचं. मग अल्फा प्लस बीटा त्यांची प्लस करायची, -10 येणार, अल्फा इंटू बीटा मल्टिप्लाय करायचं आणि जो फॉर्म्युला आहे वर्ग समीकरण तयार करण्याचा जो तो लिहायचा, त्याच्यामध्ये टाकायचा अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा मग x². मग तो सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला हे वर्ग समीकरण तुम्हाला मिळेल. अशा प्रकारचे 2 मार्काचे जे काही क्वेश्चन आहे हा मार्च 2019 ला विचारले. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा.
आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जे काही चॅनल आहे हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.